नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर हा जो विषय आहे, आज आपण यावर व्हिडिओ बनवतो आहे कारण या विषयावर खूप सारे कमेंट आले तर ठीक आहे. तर हा विषय सध्या खूप महत्त्वाचा वाटतो आहे माझ्यासाठी, कारण खूप सारे मला जे येतं पर्सनली कॉल पण येत आहेत. खूप सिंपल गोष्ट आहे पहा, यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्ही BSc नर्सिंग पासआउट झाले आहे तर 2026मध्ये, ठीक आहे, किंवा आता तुमचं जे आहे 8th सेमिस्टर आहे, 8th सेमिस्टर सध्या जस्ट संपलेलं आहे. तुम्ही आता सध्या जर इंटर्नशिपमध्ये असताल, ठीक आहे, मग आता इंटर्नशिपमध्ये असताना फॉर्म भरू शकता का? ठीक आहे. तर याविषयी फॉर्म भरण्यावरच हे प्रश्न आहेत. DHHची भरती जर आता ह्या तातडीमध्ये या महिन्यामध्ये किंवा मग पुढच्या महिन्यामध्ये जर आली ऑगस्टमध्ये वगैरे, मग जस्ट अपिअरिंगवाले असतील किंवा मग काही 8th सेमिस्टरमध्ये असतील, ठीक आहे, तर मग काही 8th सेमिस्टर क्लिअर केले असतील पण त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही असे असतील. मग या सर्व गोष्टीचं आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहे. व्हिडिओ मोठा झाला तर स्किप नका करू. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. सर्वात अगोदर तुम्ही जर आता सध्या 8th सेमिस्टरमध्ये आहात, फायनल अपिअरिंगमध्ये आहात, तर तुम्ही 8th सेमिस्टरवाले फॉर्म भरू शकत नाही. लक्षात असू द्या, जे कोणी सध्या 8th सेमिस्टरमध्ये चालू आहे रनिंग, त्याचं आणखीन इंटर्नशिप पण झालेलं नाही आहे, तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट. त्यानंतर जे विद्यार्थी आता 8th सेमिस्टर क्लिअर केलेले आहेत, म्हणजे त्यांचं 8th सेमिस्टर क्लिअर झालेलं आहे, सध्या इंटर्नशिपमध्ये आहेत, तर त्यांना काय काय अडचण येते पहा या ठिकाणी. हे प्रत्येक कॉलेजनुसार वेगळं असू शकतं. मी जे काही सांगतो आहे कॉलेजनुसार हे प्रत्येकी वेगळं राहण्याची शक्यता आहे, पण युजली जे आमच्या कॉलेजमध्ये पाहिलं आम्ही त्यानुसार ही माहिती सांगतो आहे तुम्हाला. ठीक आहे, तुमच्या कॉलेजमध्ये पाहून घ्या, तुम्हाला असंच करायला सांगतायत का त्यानंतर तुमचं काही वेगळं पण असू शकतं. पण युजली काय असते प्रोसेस पहा या ठिकाणी. जर तुम्ही 8th सेमिस्टर क्लिअर केलेलं आहे आणि सध्या जे आहे तुमचं इंटर्नशिप चालू असेल किंवा इंटर्नशिप संपलं असेल, ठीक आहे, सर्वात अगोदर तुम्हाला जे आहे तुमचं जेव्हा रिझल्ट लागतो, तुम्ही 8th सेमिस्टरचं जेव्हा रिझल्ट लागतो, रिझल्ट लागल्यानंतर महत्त्वाचं असतं तुमच्यासाठी तुमची मार्कशीट येणं. ठीक आहे, रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येकी मॅक्झिमम 1 मंथ पकडून चला, 1 मंथच्या आत जे आहे तुमची फायनल मार्कशीट येते. फायनल मार्कशीट म्हणजे तुमच्या 8th सेमिस्टरची मार्कशीट, ते तुम्हाला येते. पहा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरता, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रत्येक जी मार्कशीट आहे ती गरजेची असते. जी कोणती मार्कशीट आहे तुमची, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, ही सर्व मार्कशीट तुम्हाला फॉर्म भरताना लागतात मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला ही फायनल मार्कशीट मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर आता बऱ्याच काही विद्यार्थ्यांचे जे आहे तर फर्स्ट सेमिस्टरपासून पण 8th सेमिस्टरपर्यंत काही मार्कशीट आले नसतील, ठीक आहे, तर ते मार्कशीट जे आहे तर एकदाच शेवटी पण येऊ शकतात. अगोदर मार्कशीट सर्व कलेक्ट करून घ्या. जेव्हा निकाल लागलेला असतो, रिझल्ट जेव्हा लागतो, रिझल्ट लागल्यानंतर तो सिम्पल जो पेज असतो तो मार्कशीट नसतो, एक नवीन जे आहे युनिव्हर्सिटीकडून एक मार्कशीट येते मित्रांनो, ती मार्कशीट असते. फक्त निकाल लागलेला जो PDF तुम्ही प्रिंट काढून ते जे ठेवतात ते तुमच्या यूजसाठी झालं, पण ओरिजिनल मार्कशीट ही युनिव्हर्सिटीकडून येते मोठ्या एका पेजवर, ठीक आहे, व्यवस्थित प्रिंटेड. ती मार्कशीट तुम्हाला गरजेची आहे. मोस्टली ती 15 दिवस किंवा मग 1 महिन्यानंतर येते कॉलेजमध्ये. त्यानंतर पहा, तुमची जी मार्कशीट आहे ते सर्व जुने वगैरे कलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर कॉलेजमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं फॉर्म भेटतो, तो फॉर्म असतो NOC फॉर्म. NOC फॉर्म जो असतो कॉलेजमध्ये तुम्हाला तो फिलअप करायचा असतो. ठीक आहे, फिलअप करून तुम्हाला त्यावर सर्व शिक्षकांचे असतील किंवा सर्व इतर काही गोष्टी असतील ते तुम्हाला फिल करून NOC फॉर्म सबमिट करून द्यायचा असतो ते कॉलेजमध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट गोष्ट असते तुमची अटेम्प्ट सर्टिफिकेट. अटेम्प्ट सर्टिफिकेट हा कशासाठी असतो, कोणत्या कॉलेजमध्ये, म्हणजे प्रत्येकी कॉलेजनुसार हे वेगवेगळं असतं. मी जे काही माहिती सांगतो हे कॉलेजनुसार वेगळी असू शकते मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या कॉलेजमध्ये पाहूनच हे फायनल करा. अटेम्प्ट सर्टिफिकेट ही म्हणजे सर्टिफिकेट असतं तुमचं जर 8 सेमिस्टर टोटल आहे तर त्यामध्ये तुम्ही किती वेळेस ते अटेम्प्ट केलेले आहेत प्रत्येक सेमिस्टर. म्हणजे तुम्ही फर्स्ट सेमिस्टरमध्ये जर फेल झाले तर मग तुमचं जे फर्स्ट सेमिस्टर आहे हे 2दा अटेम्प्ट होईल. ठीक आहे, कारण एकदा फेल झाल्यामुळं पहिलं आणि दुसरी वेळेस पास झाल्यामुळं दुसरं, असे 2 हे टोटल तुमचे 8 सेमिस्टर 8 जर असतील तर तुम्ही यावेळेस जर एखादी एक्झाम फेल होऊन डबल दिले तर ते तुमचे 1 अटेम्प्ट त्या ठिकाणी एक्स्ट्रा होईल, ॲड होईल. हे झालं अटेम्प्ट सर्टिफिकेट, एक कॉलेजमधून भेटतं. त्यानंतर आहे पासिंग सर्टिफिकेट किंवा मग तुम्ही त्याला कोर्स
कंप्लिशन सर्टिफिकेट वगैरे, ठीक आहे. तर हे जे आहे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजमधून घ्यावं लागेल, पासिंग सर्टिफिकेट किंवा कोर्स कंप्लिशन सर्टिफिकेट. त्यानंतर नेक्स्ट आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला हे जे कलेक्ट झाल्यानंतर तुमचे जे टोटल डॉक्युमेंट आहे तर ते टोटल डॉक्युमेंट सर्व कलेक्ट केल्यानंतर काय करायचं, सर्वांचं तुम्हाला झेरॉक्सचा बंच तयार करून ठेवायचं आहे, कारण हे नंतर तुम्हाला कामाला येतं. आता डॉक्युमेंटमध्ये पहा तुमचं SSC, त्यानंतर HSC, ठीक आहे. त्यानंतर सर्व मार्कशीट, आधार कार्ड, ठीक आहे. बेसिक सर्व डॉक्युमेंट सांगतो मी. अटेम्प्ट सर्टिफिकेट लागेल, पासिंग सर्टिफिकेट लागेल, ठीक आहे. सर्व मार्कशीट आल्यानंतर तुमचा TC असेल, त्यानंतर डिग्री असेल, ठीक आहे. हे डिग्री सर्टिफिकेट आहे. व त्यानंतर तुमचं जे आहे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्टचं जर असेल तर कास्ट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, त्यानंतर जे नेक्स्ट आहे त्यामध्ये तुमचं OBC असेल तर मग या ठिकाणी नॉन क्रिमिनल तुम्हाला कंपल्सरी लागतं मित्रांनो, ठीक आहे. हे झाले बेसिक डॉक्युमेंट. आता यामध्ये महत्त्वाचं एक डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटशिवाय तुम्ही जे आहे DHSला फॉर्म भरू शकत नाही, ठीक आहे. महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आता हे तुमच्याकडं सर्व डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला तातडीने काय करायचं असते, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल हे जे आहे MNCला तुम्हाला जे आहे ऑनलाईन अप्लाय करायचं असतं मित्रांनो. तुम्ही जोपर्यंत MNCपासून तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकत नाही. लक्षात असू द्या, MNCचं सर्टिफिकेट जे असतं हे वेगळं असतं आणि MUHSचं जे डिग्री सर्टिफिकेट असतं हे वेगळं असतं, ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आहे डिग्री सर्टिफिकेट दिलं जातं आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं जातं. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, तुमची डिग्री वगैरे आल्यानंतर तुम्हाला MNCला काय करायचं आहे, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला ऑनलाईन अप्लाय करायचं. त्या ठिकाणी तुम्हाला जी काही 2-3 हजार रुपये तुमची फीस असेल ती फीस तुम्हाला भरायची आहे. फीस भरून तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे आहेत. तुम्ही हे कुठल्याही ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन भरू शकता किंवा मग तुम्ही स्वतः पण भरू शकता, ठीक आहे. स्वतः पण तुम्हाला भरता येतं, फक्त तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे. तुम्ही यूट्यूबवर वगैरे इतर ठिकाणी पाहून ते अर्ज करू शकता. ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला 1 महिना लागेल किंवा मग 2 महिने लागू शकतात. जर तुम्हाला त्या ठिकाणी अर्जंटमध्ये तुम्हाला तातडीने महत्त्वाचं वाटत असेल किंवा लवकर जायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतः MNCला जाऊन भेट देऊन त्या ठिकाणी हे पाहून करून घेऊ शकता, ठीक आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते MNC जे आहे मुंबईमध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते पाहावं लागेल आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचं माहिती दिलेली वगैरे तुमची जी काही रिसिप्ट वगैरे आहे ती भरलेली ती दाखवावं लागेल आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागेल, ठीक आहे. जेव्हा तुमच्याकडं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं तेव्हा तुम्ही DHS 2026ला अर्ज करू शकता, ठीक आहे. 2026ला अर्ज करू शकता. अदरवाईज तुम्ही DHSला अर्ज करू शकत नाही. लक्षात असू द्या, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं नर्सिंगचं फॉर्म भरण्यासाठी. कोणी पण असेल, GNM असेल, BSc नर्सिंगचा विद्यार्थी असेल, कारण रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म म्हणजे जो सर्टिफिकेट आहे तो फॉर्म भरताना जो आहे तो फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनमध्ये दाखवावं लागेल, ठीक आहे. आणि फॉर्म भरताना शेवटच्या तारखेपर्यंतच कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला काढायचे असतात. त्यासाठी जर तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट फॉर्म भरण्याच्या उदाहरणामध्ये 20 तारीख जर शेवटची असेल, 19 तारखेपर्यंत जर तुमचं रजिस्ट्रेशन आलं तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो, ठीक आहे. हे अशी प्रोसेस आहे सिम्पलमध्ये. पहा या ठिकाणी काही यामध्ये वेगळी गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पहा व्यवस्थित वाटली असेल माहिती तर तुम्ही व्हिडिओ लाईक करायला पण विसरू करू नका किंवा करा तुमच्या मनावर, ठीक आहे. त्यानंतर आणि जी कोणी सेमिस्टर वगैरे 8मध्ये आहे किंवा अपेरिंग वगैरे आहे ते तुम्ही त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण याची माहिती भेटेल मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे कॉलेजनुसार वेगवेगळी असू शकतं. प्रत्येकी वेगळ्या कॉलेजमध्ये ही अशा प्रकारे वेगळं असू शकतं. कोणाला डायरेक्टली मार्कशीट येऊ शकतात, कोणाला तिकडं बोलवतील, कोणाला कॉन्व्होकेशनला बोलू शकतात, ठीक आहे. हे प्रत्येकी वेगवेगळं असतं. तुम्ही कॉलेजमध्ये कन्फर्म करूनच करा. पण महत्त्वाचा एकच मला उद्देश आहे सांगण्याचा, DHSला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं, ठीक आहे. आणि ते हे सर्व डॉक्युमेंट वगैरे तुमचे झाल्याशिवाय अप्लाय करता येत नाही, ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.